नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो बघा, इथं आज हे आपण पत्ताकोबी लावलेली बघा, सगळी मिली आहे. त्याच्यामुळं कशामुळे मिली माहिती का, ही जी आहे का नाही मल्चिंग, तर हे मल्चिंग त्याला पोळलं बघा. ह्या काही रोप किती मरून गेले, काहीच राहिलं नाही. आणि मग त्याच्यामुळं आता ही आपण बारीक होलमध्ये होते ती मोठे होल पाडली. कारण बरेच जण म्हणले की पत्ताकोबीला मल्चिंग नसते, फुलाला जमते म्हणले पण पत्ताकोबीला नसते. आपण पहिल्यांदाच पत्ताकोबी लावली, त्याच्यामुळं आपल्याला काही त्याचं मॅनेजमेंट जमलं नाही, मरून गेलं आपलं रोप. आणि राहिलं होतं बाकीचं काही लावायचं, परंतु त्याच्यामुळं आपण लावलंच नाही. आणि बघू शकताय 5-7 बेड पण लावलं होतं बघा हे, तरी सगळं मरून गेले. आणि मग आता म्हणलं आपण फाडूनच घ्यावं मोठी बोळ, कारण जेणेकरून त्याला उब लागायची नाही, पानं तिचे मल्चिंगवर टेकायचे नाहीत, मग मारायचं नाही. तर त्याच्यामुळं हे असं सगळं बघा, ही भाकरीपेक्षा मोठाली बोळं गेलीत. म्हणलं ओली तरी खुरपीनं खुरपायला लागलं तर लागू जा, परंतु आपले रोपं तर मारायचे नाहीत. मित्रांनो, हे 2-2 लावायचं नियोजन केलं होतं, त्याच्यामुळे हे 2-2 बोळं पाडली होती. परंतु आता एक-एकच लावायचं, कारण रोप मरून गेलं आपलं, जास्त नुकसान तिथंच झालं. त्याच्यामुळे आता सिंगलच लावायचं आणि हे असं फाडून घेतलं, मग आता मरणार नाहीत. तर तुम्हाला काय वाटतंय, मल्चिंग असते का नाही पत्ताकोबीला ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही दुसऱ्या वेळेस करायचो तरी नाहीत का. मग टेम्परेचरमुळं जळालेत ते काय आम्हाला समजेल नाही बरं का, पहिल्यांदा लावला होता पत्ता त्याच्यामुळं. तर आपलं टोमॅटो तिकडे बघा, टोमॅटो चिटकलं चांगलं बऱ्यापैकी, आणि थोडंफार झाली नुकसान त्याच्यातली, परंतु बऱ्यापैकी झाले. तर असं नियोजन चाललं आहे आमचं, आणि नियोजनामध्ये काही कमी झाले त्याच्यामुळं आपलं नुकसान झालं. असू द्या. तर मल्चिंग असतं का नाही तुम्हाला माहिती का सांगा पत्ताकोबीला, म्हणजे आम्ही दुसऱ्या वेळेस नियोजन करू. आपलं टोमॅटोला आता खत पण सोडावं लागेल. 1-2 ड्रिंचिंग झाले, एक फवारणी झाली, फवारणी पण करायची, आणि खत पण सोडायचं 19-19 म्हणजे चांगलं होईल. आणि बघू आता जमते का नाही यावेळेस, गेल्या वेळेस जमलं होतं. आणि तुमचा आहे का टोमॅटो आता ह्यावेळेस सांगा कमेंट करून. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.